मी चर्चा करतो की स्मारकांची गरज आहे का. याचं कारण असं आहे की स्मारकं बनवताना लोकांच्या खिशातला एक एक रुपया जातो. अरबी समुद्रात छत्रपती महाराज यांचं स्मारक बनवताना आत्ता जरी हे बजेट 900 ते 1000 कोटीचं असलं तर ते पुढे वाढूही शकतं. किंवा गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक बांधताना किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधताना लोकांच्या पैशाचा उपयोग होऊ शकतो. म्हणूनच ही चर्चा महत्त्वाची आहे. स्मारक प्रेरणा देतं, स्मारक इतिहास सांगतं, पण हे सर्वानुमते झालं पाहिजे का. एखाद्या विचारांचा विरोध असेल तर त्याला या स्मारकांना विरोध केला पाहिजे का, ही महत्त्वाची चर्चा मी करतो आहे. विदेशातही अनेक प्रकारची स्मारकं आहेत. आयफेल टॉवर असेल ते स्मारक जरी नसलं तर ते प्रतीक म्हणून मानलं जातं. किंवा अनेक प्रकारचे नवी दिल्ली शहर जे आहे ते संपूर्ण स्मारकाच्या अवतीभोवती वसवण्यात आलं. ग्रीकमध्ये अशा प्रकारचे अनेक स्मारकं आणि शहर सुंदर करण्यासाठी आणि इतिहासाची आठवण ठेवण्यासाठी ही स्मारकं बांधली जातात. नीलमताई, तुमच्या या सगळ्या विषयावर मी अविनाश बर्वे यांना विचारतो की नीलमताई म्हणतात की हिंदुत्व हा जो विषय आहे हा जरी असला तरी सरकारमध्ये बहुमत आल्यानंतर सरकार कुठलीही गोष्ट ठरवू शकतो कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारचे निर्णय याला विरोध करण्याचं कारण काय. विषय महत्त्वाचा असा आहे की आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य आहे, परंतु यांना मूळ लोकांचे प्रश्नच माहीत नाही आहेत म्हणून असे प्रश्न हे पुढे करतात. आणि मूळ जे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रात आता आझाद मैदानावर किती लोकांचे मोर्चे येतात, किती लोकांचे प्रश्न आहेत हे सुद्धा सरकारने बघितलं पाहिजे आणि ते प्रश्न सोडवण्याचा ह्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ते प्रश्न सोडवण्याऐवजी हे जाणून बुजून वेगवेगळे स्मारक वगैरे. मला काय म्हणायचं, गोपीनाथराव मुंडेच्या स्मारकाचा विषय जर आला तर गोपीनाथराव मुंडेच्या नावावर जी मोठी झालेली माणसं आहेत, करोडपती आहेत, अब्जोपती आहेत, त्यांच्याकडे पैसे खूप आहेत, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, त्यांनी गोपीनाथराव मुंडेवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या खिशातले पैसे द्यावेत आणि त्यांचं स्मारक बांधावं. परंतु सरकारचे पैसे खर्चून जर या काळामध्ये तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधत असाल, गोपीनाथराव मुंडेंचं स्मारक बांधत असाल तर त्यांना सुद्धा हे नैतिकदृष्ट्या योग्य वाटतं का, हा पण विचार करणं काळाची गरज आहे. आज आदिवासी पाड्यावर लोक मरत आहेत, धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न पिचत पडलेला आहे. वडार समाज बघा रस्त्याला बसून गिट्टी फोडतो, ज्यांना हिंदू हिंदू म्हणतात, परंतु हिंदू असताना सुद्धा त्या माणसाचे प्रश्न सुटलेले नाहीत. लमाणी आहे, घिसाडी आहे, पारधी आहे, वैदू आहे, किती जाती आहेत ज्यांना हिंदू म्हणून हे समजतात पण त्यांचे प्रश्न हे सोडवत नाहीत. ह्यांना फक्त स्मारक आणि वेगवेगळे वैचारिक मतभेद निर्माण करून फक्त महाराष्ट्रामध्ये त्यांना अशा प्रकारचे वितंड वादव निर्माण करायचे. त्याच्या पलीकडे भारतीय जनता पार्टीचा अजेंडे नाहीये. एमआयएमचा मुद्दा असा आहे की आदिवासी गरीब यांना पहिलं तुम्ही उभं करा, नंतर स्मारकाची गोष्ट करा. रत्नाकर महाजन, नीलमताईंनी जो मुद्दा मांडला त्याच्यावर मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे. मला सांगा, सरकार जर आलं असेल, लोकांनी निवडून दिलं असेल तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करणं याचा अर्थ तुम्ही राजकारण करताय. असं आहे की आम्ही निवडून आलो त्यामुळं आम्ही या राज्याचं काय करायचं हे ठरवणारे आम्ही एकमेव मुख्तार आहोत असं लोकशाहीच्या नावाने दावा जर होत असेल तर तोच मुळी लोकशाहीच्या विरोधात आहे. त्याचं कारण असं की निवडून येतात सगळे मिळून 288 आणि वरचे 70-75 म्हणजे 400 लोक निवडून येतात, पण महाराष्ट्राची मतदारांची संख्या 8-8.5 कोटी आहे. त्यामुळं या राज्यामध्ये माझ्यासारख्या निवडून न येणाऱ्या लोकांचीच बहुसंख्या आहे. त्यामुळं आम्ही जेव्हा बोलतो त्यावेळेला ते बहुसंख्यांचं प्रतिनिधित्व असतं. नंबर 1. दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल ते मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नावाने जे स्मारक उभं आहे ते काही सरकारी खर्चाने उभं नाही किंवा ते सरकारी स्मारकसुद्धा नाही. ते विविध संस्थांकडून व्यक्तींकडून देणग्या जमवून त्यात सरकारचं कॉन्ट्रिब्युशन आहे, पण तो 100% सरकारचा खर्च नाही. अशा प्रकारे स्मारक उभं करता येतं. त्याच्यात काही विशेष अवघड गोष्ट आहे आजकाल तर काहीच अवघड कुणालाच राहिलेलं नाही. पण म्हणून आम्ही म्हणतो तेच झालं पाहिजे कारण आम्ही बहुसंख्येने निवडून आलेलो आहोत. ही दिल्लीतली आणि मुंबईतली मानसिकता आणि मनोभूमिका ही मुळी ज्या लोकशाहीच्या नावानं ही भूमिका मांडली जाते त्या लोकशाहीच्या विरोधातली आहे. नीलमताई, जर रत्नाकर महाजन यांचं खरं मानलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक झाल्यावर अधिक तेढ निर्माण होईल. खरं म्हणजे स्मारकं ही ऐतिहासिक आणि सगळ्यांना एकत्र बांधणारी असतात. म्हणजे रत्नाकर महाजन जे म्हणतात की फक्त बहुमत आहे म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेणं किंवा अशा प्रकारची आपली मागणी पुढे रेटणं हे काय इतरांना म्हणजे पसंत नाही आहे. मी आता मला असं 3 मुद्दे मांडायचे आहेत, सारांशाने मांडते. एक बर्वेंनी जो मुद्दा मांडला आदिवासींचा
आणि जे प्रश्न सुटलेले नाही आहेत त्याचा मुद्दा म्हणून अगदी व्हॅलिड आहे आणि केवळ मुद्द्याचा प्रश्न नाही आहे. मेळघाटमधलं कुपोषण असेल किंवा जव्हारमधलं कुपोषण असेल, अनेक विषयांच्यामध्ये आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आदित्य ठाकरे, आमचे डॉक्टर दीपक सावंत, अनेक वेळेला आम्ही या सभागृहात आवाज मांडलेलाच आहे. पण आता पक्षाच्या वतीने आणखीन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा सातत्याने आमचं त्याच्यात सुधारणा होण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. त्यामुळे तुमच्यामार्फत जनतेसमोर आम्हाला बाजू मांडायची संधी मिळाली आहे त्याबद्दल मी खरोखर तुमचे आभार मानते. आणि त्यामुळे आझाद मैदानवरती जे लोक येतात त्यांचे प्रश्न सुटावेत या दृष्टिकोनातून आमचे मंत्री आहेत, आमचे आमदार आहेत, सातत्याने आमचा प्रयत्न चाललेला असतो आणि ती अपेक्षा रास्त आहे. दुसरा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये सरकारचे आम्ही निर्णय घेणार आणि राबवणार याचा अर्थ कुणाचं म्हणणं ऐकून घेतलं नाही अशातला भाग नाही आहे. त्याच्याबद्दल सरकारकडे जी काही निवेदनं जातील किंवा लोकांचं म्हणणं येईल, कारण MIMचे लोक असेही म्हणालेले आहेत की आम्ही न्यायालयाकडे जाऊ, तर न्यायालयाच्याकडे सुद्धा मांडत असताना बाजू सरकार सगळी स्वतःची कर्तव्य पूर्ण करत असताना मग ते अर्थमंत्री असेल, ठिकठिकाणी स्वच्छतागृह बांधायचं असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, शाळांच्या मधले प्रश्न असतील, या सगळी कामं करताना अनेक कामांचा एक भाग म्हणून स्मारक केली जात असतात. हे मला ते मुद्दाम स्पष्ट सांगायला पाहिजे की बाकीच्या सगळ्या कामांना तिलांजली द्यायची अशातला भाग नाहीये हे मला सांगायचं. तिसरं मला एक आता मुद्दा पूर्ण करू दे की बहुमत आहे याचा अर्थ इतरांनी आम्ही त्यांचं मत ऐकून घेणारच नाही असं नाहीये. सभागृहात सुद्धा काही लोक मत मांडतील, पण मतं मांडल्यानंतर शेवटी आपलं जे आहे सरकार हे लोकशाहीवादी आपण आहोत म्हटल्यावरती मग नाहीतर बहुमत आणि अल्पमताला अर्थच राहणार नाही ना. त्याच्यामुळे याच्यावरती सांगोपांग विचार केला जाईल याच्यात काही शंका नाही. आणि काही विधायक सूचना असतील त्या पण स्वीकारल्या जातील. नीलमताई, छत्रपतींचं स्मारक बांधण्यासाठी जेव्हा चर्चा झाली असेल किंवा सरकारने ठरवलं असेल तेव्हा तुम्ही काही विरोध केला नसेल किंवा भाजपने केला नसेल, सरकार जरी काँग्रेस NCPचं असलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा वितरित करताना त्याची मागणी करताना तुम्ही विरोध केला नाही, भाजपने विरोध केला नाही. पण आत्ता भाजपचे जे नेते गोपीनाथ मुंडे आहेत त्यांचं स्मारक बनवताना विरोध होत आहे, कारण ते भाजपचे नेते म्हणून ओळखले जातात. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जातात. मग अशा परिस्थितीमध्ये जी MIMची भूमिका आहे ती म्हणजे तुम्ही आत्ता याचं राजकारण करत नाही आहे का? म्हणजे सगळ्यांनी एकमत होऊन डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक किंवा छत्रपतीचं स्मारक बांधण्याचं हे केलं, पण आता विरोध होत असताना तुमची भूमिका पुढे नेणं हे राजकारण नाही आहे? नाही, मुळात असं आहे की दुर्दैवाने बाळासाहेब ठाकरेंचं आता निधन झालं आहे आणि गोपीनाथराव मुंडेंचं निधन झालं, नाही तर वल्लभभाई पटेलसुद्धा मोठ्या प्रमाणात उपेक्षितच होते. आणि यशवंतराव चव्हाणांच्या स्मारकाबद्दल आपण बोलता आहात, यशवंतराव चव्हाणांचं स्मारक व्हायलाच पाहिजे. मग ते प्रीती संगमावरचं असेल किंवा मुंबईचं असेल तर ती जमीन जी आहे ती सरकारची आहे, पॉईंट नंबर 1. आणि दुसरं असं की त्याच्यात जो पैसा गेलेला आहे तो सगळ्या साखर संघ जे आहेत, ठिकठिकाणचे जे साखर कारखाने आहेत त्याच्यात प्रत्येक शेतकरी जो आहे त्याच्या टनामागे काही पैसे यशवंतराव चव्हाण सेंटरला कापून मिळतात. आता तो निर्णय शेतकऱ्यांनी त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे, पण सरकारने काहीच केलं नाही अशातला भाग नाही. आणि त्या ट्रस्टवरती काही राजकारणातल्या नेत्यांची आत्ता मालकी आहे, हे पण काही सरकारचं नाही आहे ते जे आहे ते. पण प्रीती संगमावरचं स्मारक आणि त्याची देखभाल सरकार करताना ते योग्य आहे. मला उलट असं विलास वाटतं याच्यामध्ये की बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा विषय झाल्याबरोबर कुठेतरी आता ह्या लोकांच्या नावाने स्मारक होणार म्हटल्यावर पचनी पडत नाहीये. नाहीतर बाकीचे जे दिवंगत झाले नेते मंडळी त्यांच्याशी काय आमचे प्रत्येकाशी वैचारिक मतभेद नव्हते का? विरोध करताना काय म्हणजे पण त्यांच्या स्मारकांना आम्ही केलेला नाही विरोध जो आहे तो. कुमारजी, मुळामध्ये असं आहे की बाळासाहेब ठाकरे आणखी गोपीनाथ मुंडे पडत नाहीत म्हणजे वैचारिक उलट मी तसं म्हणेन यांची प्रवृत्ती हुकुमशाही आहे, यांचीच प्रवृत्ती हुकुमशाही आहे. जे विरोध करणारे लोक आहेत त्यांची, कारण जनतेने ज्यांना त्यांच्या अनुयांना पाहिजे, त्यांच्या अनुयांना पाहिजे. आणि त्यांनी आता दिसतच आहे ना, सगळं वर्तन दिसतंय ना, बोलायला लोकशाही आणि मनामध्ये हुकुमशाही अशीच मानसिकता आहे त्यांची. लखलाभ होऊ द्यात. पण माझं म्हणणं असं आहे की इतकी घाई काय, अजून गोपीनाथ मुंड्यांच्या कार्याचं मूल्यमापन व्हायचं आहे. अजून एक पिढी त्यांना ओळखणारी आहे, आमच्यापेक्षा धाकटेत ते. मग प्रमोद महाजनचं येईल पुढे, कारण तुमचं सरकार आहे. मग प्रमोद महाजन असे एक एक किती काढायचे ते एकदम सांगा आणि एका स्मारकामध्ये सगळे बसवा.
अशी एक आपली नम्र सूचना करावी असं वाटतं. चला कुमारजी आणि थांबा, हिंदू नाही कुमारजी थांबा, राष्ट्राची नाही प्रेरणा कुमारजी, अविनाशजी तर थांबलं आम्हाला पाहिजे. मान्य नाही. कुमारजी जसं म्हणतात आणि- तसं थांबलं पाहिजे. म्हणजे जो विरोध आहे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं महत्व आणखी लोकांना कळेल. माझं असं मत आहे, का तुमचा ठाम विरोधच आहे? नाही, ठाम विरोध याच्यासाठी आहे की मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराज असतील एका समुदायाच्या विरोधात नव्हते, परंतु महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकच केलं की बाबासाहेब हिंदूचे विरोधक होते आणि शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक होते, म्हणून या दोन्ही महामानवांना कमी करण्याचा प्रयत्न यांनी केला. परंतु ते त्यांचं कार्य फार मोठं होतं, त्यांच्या स्मारकं जी आहे ती झाली पाहिजेत. परंतु आजच्या काळामध्ये एका समुदायाची एका समुदायाची बाजू घेऊन चालणारे, या देशामध्ये धर्मनिरपेक्षता न सांगणारे आणि आम्ही हिंदू आहोत, आमचाच या राष्ट्रावर अधिकार आहे, आम्ही जगू, आम्ही म्हणू तोच खरं अशा म्हणणाऱ्या नेत्याचे जर स्मारक होत असतील तर या देशातला ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, लिंगायत आहे, बसवेश्वरांचा आहे, त्यानंतर या देशामध्ये अनेक धर्म आहेत, त्यांचं काय? ते या देशामध्ये जगतात, या देशाचे नागरिक आहेत, त्यांच्या समाजामध्ये सुद्धा महामानव झालेले आहेत, परंतु त्यांच्या जातीचे लोक राजकारणात आहेत. ते असं कधी म्हणत नाहीत की आमच्या नेत्याचं असं हे करा म्हणून. चला ठीक आहे कुमारजी, अगदी थोडक्यात बोला, मला रत्नाकर महाजन यांच्याकडे जायचं, माझा वेळ संपत आलाय. कुमारजी बोला. नाही, माझं म्हणणं असं आहे की स्मारक जर सर्वमान्य नसतील तर हे उद्या आपल्या समाजामध्ये हिंसेचे कारण घडतील, निमित्त घडतील. असे निमित्त झालेले आहेत की आपल्याच स्मारकावर दंगल व्हावी. बिलकुल भाई, म्हणून रशियातलं उदाहरण काहीतरी आहे. घाण नाही, टाकणे रशियातलं वगैरे उदाहरण असे झालेले अनुभव आहे. ठीक आहे, आहेत रत्नाकर आपल्याला. महाजन मला सांगा की ज्या रशियाने एवढं मोठं स्मारक म्हणजे प्रत्येक ठिकाणी पुतळे उभे केले होते, त्यांचे लेलिनचे पुतळे जे आहेत ते नंतर म्हणजे ते तोडण्यात आले, पाडण्यात आले, त्याचं काय झालं हे जगाने पाहिलेलं आहे. रत्नाकर महाजन मला हे सांगा की कुमार सप्तरची जी शंका व्यक्त करतात ती पुढे होऊ शकते? नाही, ह्याला इतिहासात दाखला आहे. आपल्याला जर आठवत असेल तर रिडल्स इन हिंदुइझम या नावाचं आंबेडकरांचं पुस्तक महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलं. ते काही लोकांना अमान्य होतं त्यात जे सांगितलं होतं ते, त्यामुळं त्यांनी मोर्चा काढला. जे त्या बाजूचे होते त्यांनीही मोर्चा काढला. तर जे त्याचं समर्थन करणारे लोक ज्या मोर्चात होते त्या मोर्चात हजर असलेला मी एक कार्यकर्ता आहे. त्या मोर्चानंतर दुसऱ्या दिवशी आणखीन एक मोर्चा निघाला आणि ते हुतात्मा मग गोमूत्रांनी स्वच्छ करण्यात आलं, पवित्र करण्यात आलं. हे कुणी केलं हे जरा त्यावेळचे वर्तमानपत्राचे अंक काढून आपण बघितलं तर त्यावेळचं आंबेडकरांविषयीचं मत आणि यावेळचं आंबेडकरांविषयीचं मत याची तुलना आपल्याला अधिक सोपी जाईल. त्यामुळं मुद्दा असा आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, गांधी, नेहरू, आता वल्लभभाई पटेलांची अनेक ठिकाणी स्मारक आहेत. खुद्द दिल्लीमध्ये पार्लमेंट स्ट्रीटवर पहिल्या चौकात वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे. अनेक ठिकाणी वल्लभभाई पटेलांच्या नावाने संग्रहालय आहेत. पण ते सगळं झाकून ठेवायचं आणि केवळ आपल्याला काहीतरी एक काढायचं आहे म्हणून वल्लभभाई पटेलांच्या नावाचा वापर करायचा, याला लोक आता फसणार नाहीत. मुद्दा असा आहे की जिथं अविवाद्य कर्तृत्व आहे, जिथं राष्ट्रीय रेकग्निशन आहे आणि जिथं समाजधारणेसाठी समाजाला एकत्र करण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न आहेत, त्यांच्या स्मारकांसाठी मतभेद होणार नाहीत. त्यामुळं त्याच्या पलीकडे जाण्याचं धाडस कोणी करू नये. स्मारक बनवताना एवढी काळजी घेतली पाहिजे, अत्यंत गंभीरपणे विचार केला पाहिजे, आपली मागणी पुढे नेली पाहिजे की जेणेकरून भविष्यातली दंगली किंवा जो तेढ आहे ती निर्माण होणार नाही. मग यासाठी थोडं थांबून किंवा आणखी काही वेळ देऊन स्मारक बनवता येणार नाही गोपीनाथ मुंडे किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं? आता एवढी अमूल्य सूचना केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी, पण त्याचा विचार होणार नाही असं मला वाटतं साधारणपणाने. आणि आज जी भावना आहे जनतेची, ही सगळी वाहिनीवरती जर का ते लक्षावधी लोक येऊ शकत नाहीत, पण जनतेची जी भावना आहे त्याचा विचार हा सरकारला करावा लागतो. आणि पुढे दंगली होतील, पुढे त्या पुतळ्यांचं काय होईल वगैरे हे जे सगळं बोलतं आहेत, तर मला असं वाटतं की काही वर्षापूर्वी जे असं वाटत होतं की राजकारणामध्ये शिवसेना नामशेष होईल, अजून काय भारतीय जनता पक्षाचं काय होईल, तर पुढच्या काळामध्ये आता काही गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. पण राजकारणामध्ये चढ उतार होत असतात. याचा अर्थ म्हणजे अजून पुतळा उभा सुद्धा राहिला नाही तोपर्यंत तो कोण विध्वंस करेल याची दिवास्वप्न तुम्ही बघतायत, ती दिवास्वप्नात. या स्मारक होण्याच्या आधीच ही चर्चा सुरू आहे. माझा वेळ संपलेला. नीलमताई, रत्नाकर महाजन, अविनाश बर्वे, आपले आभार, आपल्या सगळ्यांचे आभार. कुमारजी आपले आभार. पण स्मारक बनवताना तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. याचं कारण असं आहे की इतिहास जर असेल तर तो योग्य प्रकारे लोकांपुढे गेला पाहिजे.
त्याच्यामध्ये काही वाद असेल, विवाद असेल आणि तो जर पुढे गेला तर कदाचित लोकशाहीला पोषक नसेल. मी वेध घेण्याचा प्रयत्न केला, शोध घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं स्मारकांची आवश्यकता आहे का. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.